या अकाउंटला 34,000 प्रॉफिट आहे बरं. 34,000 आहे. या अकाउंटला 15,000 आहे. या अकाउंटला 15,000. ओके. हा एक 31,000 आहे. यात 31 टोटल. एक 31 आणि या अकाउंटला जे कॅपमध्ये स्मॉल क्वांटिटी यात एक 60,000 आहे. 60,000. काय शेवट काम चालू आहे तुम्ही बँकेच्या मागे बसून बँकेपेक्षा जास्त पैसे छापाला की काय करायचं. बाहेर बँक आहे बँकेत एवढं इन्कम होईना तेवढा तुमचा व्हायला आहे. मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आज मी घरात एकटाच आहे आणि घरातले पप्पा आता गेल्यात कोल्हापूरला मी सोडून आलो होतो. तिथनं त्यांनी गेल्यात पुण्याला. मग त्यांना यायला आता कमीत कमी 8-10 दिवस तर लागतील. निवांत राहून येणार आहेत. आता मी एकटाच आहे आणि हे एक आपण काल तुम्हाला दाखवलेलं मांजर आम्ही दोघंच आहे. ही बी काही बोलत नाही. मग काय वाटते काहीच बोलत नाही. मी नुसतं दूध घातलं का नाही नुसतं माव एवढंच करते. एक मांजरं असतात म्याव म्याव म्याव. नवीन आणलं का नाही घरला म्याव 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 करत असतात. ही काही बोलतच नाही. म्याव कर की एकदा. अजून जास्त ओळख जाईल नाही हळूहळू म्याव म्याव करत. पण एवढी मांजरं बघितलं की लय दंगा करतात नवीन जर आणलं तर. हे काय नाही शांतच आहे. म्यावच करते नुसतं. एकदा दूध घातलं का नाही दुधाच्या वाट्या बघा इथं. ही दुधाची वाटी इथे काय आणि इथे आत्ता दूध घातले आणि हे दूध खराब झाले. त्याचं दही तयार झाले पाक. दूध नुसते पिते. चपाती टाकून बघितली ब्रेड पण बघितला काय खायना. कॅट फूड आणायचं म्हणतोय. जर कॅट फूड त्याला आवडलं तर मग त्याला कायम कुठं तर बाहेर गेलं तर जास्त एक्स्ट्रा कॅट फूड टाकून जाता येते आपल्याला. चला आता एक मला महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे बँकेत जायचं आहे. बँकेत माझी बहीण आहे कीर्ती तिचं चेकबुक काढायला टाकायचं आहे. फॉर्म भरायचा आणि द्यायचं आहे. चला तेवढं काम आवरतो त्यानंतर आपल्या रेग्युलर कामाला लागतो. चला बँकेत जातो आता. घराच्या बाहेर आले ही आपली गाडी आहे बघा. गाडीचा नंबर ओळखते का बघा तुम्हाला 4410 आपल्या गाडीचा नंबर आहे. आणि गाडीला जवळजवळ झाल्यात बघा 10 वर्ष झाल्यात. तरी पण गाडी अजून बऱ्यापैकी कंडिशनमध्ये. ठीक आहे. मध्ये एकदा मी मॉडिफाईचं थोडीफार करून घेतल्या. आणि हे आपलं वाल्यानं आहेत. वाल्यानांचं ऑपरेशन झाले तरी पण वाल्यांना कामावर येतात. काय त्रास काय होत नाही का त्याचा. चांगलंच आहे. तुम्हाला काय आणू काय खायला गेलं काय ते वडापाव दाबेली काय माझ्यातर्फे काय जेवण खावा की त्याला काय. चला ओके ओके हां हां चल. वाल्यांनी माझ्यासाठी उत्काडे आणल्या. आता परत नेतो मी. ऑफिस बंद आहे अजून. हां बरं आहे. कुठलेही मस्त आहे एक नंबर. कुठलेही मार्क म्हणून अगरबत्ती चांगले. तर मित्रांनो हीच बँक आहे बँक ऑफ इंडिया. आणि जेवायला सुटले कदाचित त्यामुळं गर्दी कमी दिसाल्या जरा. बघूया आज जाऊन काय आहे का चालू आहे बंद आहे. पण तुम्ही किती वाजता आलाय. आता झालं आहे. तुम्ही आला आणि गेली ती अवघड आहे. 3ला येतील. 3पर्यंत चालू असतं 5पर्यंत नाहीत नाही. बघूया चला जातो. जरा ट्रेडर एक मित्र आहे तिथं जातो कारण बँक तर बंद आहे. मित्रांनो जे ट्रेडर आहेत 100 त्यांची गाडी आहे बघा ही थार त्यांचीच आहे आणि त्यांचं ऑफिस आहे. आणि मी मसाबा गेटला आहे. मसाबा गेटपासून इथं HDFC बँक आहे नाही HDFC बँक आहे तिथनं खाली त्यांचं ऑफिस आहे. चला त्यांचं ऑफिस दाखवतो. अजून बांधले का नाही माहीत नाही पण काम तर चालू असणार आहे. ते त्यांचं ऑफिस त्यांचा सेटअप पण दाखवतो चला तुम्हाला. तर हा त्यांचा सेटअप आहे. आई शपथ शेवटाचा सेटअप आहे बाबा. चला आहे पोझिशन एक्झिट गेल्या कशामध्ये ट्रेड झाला आहे. निफ्टीमध्ये सेल मारला आहे का. होय काय किती प्रॉफिट बुक केला. 1.5 लाख दाखवू शकताय का आमच्या व्ह्युअर्सला. दाखवा बघा जरा आमचे व्ह्युअर जरा शांत आलेत जरा त्यांना जरा मोटिवेट करायला पाहिजे. 34,000 आहे. या अकाउंटला 34,000 प्रॉफिट आहे बरं. किती मोबाईल आहे. 4 मोबाईल. या अकाउंटला 15,000 आहे. या अकाउंटला 15,000. ओके.
सगळी निफ्टीमधली ट्रेड आहेत. निफ्टीमध्ये सेलिंग, निफ्टीमध्ये सेलिंग. अरे बघा सेटअप बघा गाईज, स्क्रीन लावल्यात एवढ्या मोठ्या मोठ्या. अकाउंटला एक 31,000 आहे. यात 31 टोटल. एक 31 आणि अकाउंटला जे कॅपमध्ये स्मॉल क्वांटिटी जाते 60,000 आहे. 60,000. अरे शेवट काम चालू आहे तुम्ही. बँकेच्या मागे बसून बँकेपेक्षा जास्त पैसे छापायला की काय करायचं. बाहेर बँक आहे, बँकेत एवढं इन्कम होईना तेवढा तुमचा व्हायला आहे. वर एक हो हो हो. मित्रांनो आता घरात आहे मी. आत्ता मी फोडणीचा भात बनवला आहे. इथं तुम्हाला दाखवतो. चहा ठेवला आहे मी. आता कोरा चहा पिणार आहे. दूध आणायला आता वेळ नाही. आणि हे आपला तुकडं म्हणतात त्याला. चपाती आणि भातच मिक्स असते ते बनवले. कारण सकाळी डब्यातलं थोडं जेवण शिल्लक होतं. मग ते उभं वेस्ट करण्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी खातोय. बर्गर पिझ्झा काहीतरी खातोय. त्यामुळे ते उभं डोक्याला दाब होते, परत त्रास होते. त्यामुळे हाय आपल्या घरात मस्तमध्ये करून खाऊ म्हणतो. चहा पण झाला आहे तयार, तुकडं पण आहे. ते खातो आणि ऑफिसमध्ये जातो. आणि महत्त्वाची 2 कामं करायची आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सांगतो काय आहेत महत्त्वाची कामं. तर काहीच ऑफिसच्या बाहेर आलो आहे. ऑफिस बंद आहे, सकाळपासून उघडलं नाही. त्यामुळं संध्याकाळी आपलं एडिटिंगचं काम असते की नाही, ते आवरायला उघडायलाच लागते. तर मित्रांनो ऑफिसमध्ये आलेलो आहे मी. आता आपल्या कामाला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हटलं ट्रेडिंगबद्दल एक रिस्क मॅनेजमेंटची नवीन स्ट्रॅटेजी मी म्हणजे स्वतःसाठी अवलंब करतो आहे त्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉगिंगमध्ये आता 2 पद्धती आहेत. आता मी ब्लॉगिंग करतो आहे त्यामध्ये काय लाईफस्टाईल माझी आहेच, चालूच आहे. काय जी घडते ती मी ते तुम्हाला दाखवतोयच. पण ॲड पण असतात. मग आता नियोजन असं ठेवलं आहे की संध्याकाळी 5 वाजता ॲड टाकायची, नाहीतर एखादा माझा सिनेमॅटिक व्हिडिओ असेल. आणि सकाळी फिक्स माझा पर्सनल लाईफवरतीचाच ब्लॉग असणार सकाळी. तर अशा 1-2 कॉन्सेप्ट ठेवल्या द्या. कारण काय म्हणतात त्याला रॅट रेस किंवा उगाच जिकडं सगळीच पळाले तिकडं पळून फायदा नाही. स्वतःची लाईफस्टाईल आपण जरा ग्रो करूया, स्वतःवरती फोकस करूया. हे ॲड तर करायचीच आहे, सोडून चालत नाही. ती एक माझी साईड इन्कम, साईड बिझनेस आहे. त्यामुळं आणि पर्सनल ग्रोथ पण पाहिजेच. त्यामुळं ॲडला कमी महत्त्व देता पर्सनल व्हिडिओ जास्त टाकून मी जरा पर्सनल ग्रोथ करायची म्हणते, जेणेकरून माझ्याकडे लक्ष राहील आणि तुम्हालाही चांगलं वाटेल. त्यामुळे आता थोडं ॲनालिसिस करूया. कारण लई दिवस झालं आता तुम्हाला माहीतच आहे 1760 उसावर आहे त्या मागं माझ्या. त्यामुळं ट्रेडिंगवरती माझा फोकस होत नाही. मग त्याच्यावरती मार्ग काय काढायचा ते आपण आता बघायचं आहे. तर आता ट्रेडिंग तर सगळेच करतात, पण प्रॉफिट किती लोक काढतात आता ते तुम्हाला माहितीच असेल, बरोबर. आता ही लेवल बघा, मी स्टोरीवरती एक लेवल टाकली होती. हा फिबोनाची झोन आहे, इथून मार्केट क्रॅश होणार. तर सिम्पली झालेलंच आहे असं. ते होतंच, कारण एवढ्या दिवस मार्केटमध्ये काढलेत ना की त्यामुळं एवढा अंदाज आला आहे की बाबा हां प्रॉफिट तर आपल्याला होऊ शकतो आहे चांगला. त्यामुळं काय असेल ते आहे नाही, चांगल्या मार्गानं आपला प्रॉफिट काढत राहणे एवढं डोक्यात आहे. ट्रेडर बनणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ट्रेडर बनून राहणे हे तर त्याच्यापेक्षा महत्त्वाचं जास्त आहे. कारण विषय कसा आहे, प्रॉफिट थोडं दिवस सगळेच काढतात, त्याला मॅनेज करून व्यवस्थित त्यातनं बाहेर पडणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता मी सिम्पली सांगतो, तुम्हाला लक्षात येईल बघा. हे आता मार्केट इथं ऑल टाईम हायला होतं, इथून एवढं क्रॅश झालं. ठीक आहे. 4 तासाची ही कॅन्डल आहे, टाईम फ्रेम 4 तासाची. ओके. आता इथं आपल्याला एक पॅरलल चॅनल इथे टाकायचं आहे, इथं असं. ठीक आहे. आता हा एक आपला सपोर्ट झोन झालेला आहे. ओके. आता जेव्हा पण किंवा या झोनपासून अजून पडत असेल खाली, तर ह्या झोनला मी इथं एक बाईंगचा ट्राय 100% घेणार आहे. कारण 1-2दा सपोर्ट घेतलेला आहे. आता ह्या लेवलला कधी पण येऊ दे, इथून मी एक बाईंगचाच छोटासा का होईना ट्रेड या लेवलपर्यंत घेणारच आहे. ठीक आहे. हे एक माझं ॲनालिसिस सांगते. आणि दुसरं म्हटलं तर इथून अशी ट्रेंड लाईन टाकली असती, पण ऑलरेडी मार्केट खाली टच करून आता वर चालले. त्यामुळे आता इथं ट्रेंड लाईन टाकून बिना कामाचा काय फायदा नाही. त्यामुळे हा फिबोनाची झोन आणि ही आपला ट्रेंड झोन आहे. ठीक आहे. इथून जिथं आपल्याला ट्रेड भेटेल ना तिथं आपण एंट्री करायची. चला, ॲनालिसिस करून ठेवलेला आहे. आता ह्याचा काही उपयोग नाही आत्ता लगेचच, कारण आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार, परत रविवार, 2 दिवस सुट्टी.
मस्तमध्ये डोकं शांत करून ॲनालिसिस करा, काय तुमचा तो निर्णय घ्या. ठीक आहे गाईज, चला मग आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय गोड्या मांका. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा. ठीक आहे, थँक्यू.